आजपासून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षण होणार आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, काय सांगाल? आजपासून सर्वेक्षणाला सुरुवात होते आहे, कसं बघता तुम्ही याकडे? नाही, आजपासून जी सुरुवात होते आहे, प्रक्रियेला सुरुवात होते आहे। माझ्या माहितीप्रमाणे उद्या आणि परवा 2 दिवस या सर्वेक्षणाकरता ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे। नंतर 26 तारीख आहे। 27 तारखेपासनं प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात होईल असं वाटतं आणि त्यामध्ये खुला प्रवर्ग आणि मराठा समाज यांचं सर्वेक्षण करायचं आहे आणि मागासवर्गीयांची नोंद घ्यायची आहे। अशा प्रकारचं ते सर्क्युलर मला पाहायला मिळालं। इथे खरा प्रश्न असा उद्भवणार आहे, या 3 प्रकारचं सर्वेक्षण करायचं म्हणजे या नेमलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक घरी जाऊन, मग तो मराठा असो, खुल्या प्रवर्गातला असो की मागासवर्गीय असो, SC ST OBC असो, सर्वांच्या घरी जावं लागणार आहे आणि तशा प्रकारच्या नोंदी आणि सर्वेक्षण घ्यावं लागणार आहे। याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न हा लागणार आहे की 5 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण शक्य आहे का? आपण जर रँडम सॅम्पलिंगसुद्धा म्हटलं तर रँडम सॅम्पलिंगमध्ये या सर्व कॅटेगरीमधल्या लोकांच्या कॅटेगरी तयार केले का, की श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि म्हणजे कमी उत्पन्न गट ज्याला आपण म्हणतो आणि त्याच्यापेक्षा खालीच्या, अशा प्रकारचे जे गट तयार पाहिजे ते गट करून अभ्यास केला तर खरं सर्वेक्षण होईल। अन्यथा या सर्वेक्षणाबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होणार आहेत। सर, जरांगे पाटील दावा करतात की जवळपास 54 लाखाच्या वर नोंदी सापडलेल्या आहे। माझं म्हणणं तेच आहे। मी वारंवार सरकारला सुद्धा सांगतो आहे, पूर्ण याला सांगतो की वारंवार मागील काही दिवसापासून आंदोलनकर्ते वारंवार जे सांगतात की आम्हाला 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख लोकांना 2 दिवसाच्या आत प्रमाणपत्र द्या। मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो की या 54 लाख नोंदीपैकी 99.5% नोंदी या जुन्यात आहे, त्या 99.5% लोकांकडे प्रमाणपत्र। आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मी सरकारला सुद्धा पुन्हा सांगतो की हा ओबीसी समाजातल्या मनातला आणि मराठा समाजाच्या मनातला सुद्धा संभ्रम दूर करण्याकरता ज्या प्रकारे आता हे सर्वेक्षण करतात आहे तशाच प्रकारचं सर्वेक्षण या 54 लाख लोकांच्या घरी जाऊन करावं आणि या 54 लाख नोंदीपैकी किती लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे तो आकडा जाहीर करा आणि नव्याने किती नोंदी सापडल्या तो आकडा जाहीर करा। म्हणजेच ओबीसी समाजातल्या मनातला संभ्रम दूर होईल आणि वास्तविक परिस्थिती पुढे येईल। सर, हा जो संभ्रम निर्माण होतो यामुळे ओबीसी समाज कुठेतरी चिंतेत आहे। मग अशामध्ये जर समजा ज्याप्रमाणे आता जरांगे पाटील समोर चालले आहे, मुंबईच्या जवळ जात आहे, ओबीसी समाजाचं नक्की सामान्य ओबीसी या चिंतेत आलेला आहे की 54 लाख नवीन कुटुंब ओबीसीमध्ये येणार म्हणजे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार। ही जी बाब आहे सामान्य ओबीसीच्या मनात, त्याच्यामुळे भीती निर्माण होते आहे, संभ्रम निर्माण। ती भीती आणि संभ्रम दूर करण्याचं काम आम्ही करतो आहे, पण त्याच वेळेस जबाबदारीपूर्वक सरकारने जर तो आकडा घोषित केला तर लोकांच्या मनातील संभ्रम आणि भीती दूर होईल। आम्ही किती सांगत असलो तरी लोकांना ती भीती वाटतं आहे आज, ती सरकारने भीती दूर करावी। आंदोलनकर्ते जे सांगत आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा सरकारने जाहीर करावं आणि दोन्ही समाजाला न्याय द्यावा। सर, जरांगे पाटील म्हणतात आहे की मी अयोध्येला आरक्षण भेटल्यानंतरच जाऊन घेईल, एकंदर कसं? आता हे बघा, राम सर्वांचाच आहे, कोणी अयोध्येला केव्हा जायचा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे मी त्याच्यावरती कुठलंही विधान करणार नाही। नक्कीच ज्याप्रमाणे सर्वेक्षण होत आहे ते 5 दिवसामध्ये कसं होईल अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।